नमस्कार, मी शरद पोंक्षे। आज सद्गुरू वामनराव पै यांनी जे जीवन विद्या मिशन सुरू केलं आणि सद्गुरू वामनराव पैंच्या नंतर त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी यांनी अत्यंत यशस्वीपणे हे कार्य पुढे चालू ठेवलं। आज गुरुपौर्णिमा आहे। हे सगळे गुरुस्थानी आहेत, यांनी जगायचं कसं ते शिकवलंय। शेवटी माणूस आयुष्यभर फक्त सुखाच्या आणि समाधानाच्या साठी ते मिळवण्यासाठी जगत असतो आणि ते जगण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी माणूस उगीचच बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो। तर ते सुख, ते समाधान, ते मनशांती हे बाहेर नाहीये, हे तुमच्या आतमध्येच आहे। हे मूळ तत्व तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार। तूच तुला घडवायचं आहेस। तुला घडवायला कोणीही येणार नाही। तूच हो आधी तुझा गुरु। तूच तुझ्यावर संस्कार कर आणि मग हे जगण्याचा जो मार्ग आहे, जो सुखाकडे, समाधानाकडे नेणारा जो मार्ग आहे, परमेश्वराच्या चरणी जाऊन विलीन होणारा जो मार्ग आहे, तो सद्गुरूंनी शिकवला। आज त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी गुरुवर्य आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवस। गुरुपौर्णिमेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप मोठं स्थान आहे आणि अशा दिवशी आणि नुकतंच 8 तारखेला प्रल्हादजींना 75 वर्ष पूर्ण झाली। सगळ्या निमित्त साधून इथे एक सुंदर कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा आहे, त्याला मला निमंत्रित केलं। मी अत्यंत आभारी आहे आणि मी जो गुरुमंत्र आहे, हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, हे मी नेहमी म्हणत असतो, नेहमी ऐकत असतो आणि रोज प्रार्थना करत असतो। हे प्रल्हादजींनी एक खूप सुंदर मंत्र सांगितलाय सुखाचा, पासवर्ड कृतज्ञता। 4 अक्षर। प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करा। तुम्हाला ज्यांच्याकडनं जे जे मिळतंय त्याच्याबद्दल त्यांचे आभार माना। बस इतकं सोपं मार्ग आहे सुखाचा। तर प्रल्हादजींना उदंड आयुष्य लाभू दे, असे सद्गुरूंची आजच्या समाजाला, आजच्या हिंदू धर्मीयांना खूप गरज आहे। मार्ग दाखवणाऱ्यांची, वाट दाखवणाऱ्यांची। प्रल्हादजींना खूप खूप शुभेच्छा। दीर्घ निरोगी आयुष्य त्यांना लाभू दे आणि वामनरावांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवरती सदैव राहू दे। धन्यवाद।